विठ्ठल 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 कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी सद्गुरु जोग महाराज की बोलो रे भाई सब संत की विठ्ठला 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 आपल्याला वैकुंठाला जायचं. माता भगवान परमात्म्याने नेण्याकरता यावं, मग देवापर्यंत निरोप कोणाकडे पोहोचवावा. लक्षात आलं, देव ज्या गरुडावर बसून विचरण करत असतात त्या गरुडाजवळ जर आपण वशिला लावला तर मग महाराज त्या गरुडाला विनंती करू लागले. गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी देवी वेळा वेळा डोई देवी वेळा वेळा डोई वेगिया नव तोहरी वेगिया नव तोहरी देवी वेळा वेळा डोई देवी वेळा वेळा डोई वेगिया नव तोहरी वेगिया नावा तोहरे. गरुडाला महाराजांनी विनंती केली, गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई वेगी आणावा तोहरी मज दिना ते उद्धरी. गरुडांनी ऐकलं नाही. पाय लक्ष्मीचे हाती तिसी येतो काकुलती. लक्ष्मी मातेला प्रार्थना केली, माते आपण तर अर्धांगिनी आहात, तुमचा शब्द देव डावलणार नाही, तुम्ही तरी विनंती करा. लक्ष्मी मातेने ऐकलं नाही. मग तुका म्हणे शेषा. जगद्गुरु तुकाराम महाराज शेषनारायणाला प्रार्थना करतात. शेषराजा तुमच्यावर तर देव पहुडलेले आहेत, थोडसा हला ना. पलंग हल्ला की जाग येईल ना त्यांना. मग तुम्ही सांगा की तो भाबडा असणारा तुकोबा तुमची वाट पाहतोय, सांगा ना. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शेषनारायणाला प्रार्थना केली तरी देखील शेषनारायणाने देखील ती प्रार्थना ऐकलेली नाहीये. मग तुकाराम महाराजांनी विचार केला. विचार केल्यानंतर महाराजांच्या लक्षात आलं, अन्य कोणाकडे वशिला लावण्यापेक्षा सनकाधिक संतांना प्रार्थना करू ना. तुम्ही सनकाधिक संत तुम्ही सनकाधिक संत तुम्ही सनकाधिक संत तुम्ही सनकाधिक संत मानविता कृपावंत मानविता कृपावंत मानविता कृपावंत एवढा करा उपकार एवढा करा उपकार मानविता कृपावंत मानविता कृपावंत मानविता कृपावंत एवढा करा उपकार एवढा करा उपकार. तुम्ही सनकाधिक संत, सनकाधिक संतांनो तुम्ही फार कृपावंत आहात. म्हणविता कृपावंत, तुम्ही कृपाळू आहात. मग काय करा, एवढा करा उपकार. सांगा देवा नमस्कार, माझ्या असणाऱ्या भाबड्याचा नमस्कार सांगा. देवाला सांगा, तो तुकाराम डोळ्यामध्ये प्राण आणून वाट पाहतोय देवा तुझी. तुका म्हणे मज आठवा मूळ लवकरी पाठवा. लवकर या, घाई करा. तुकाराम महाराज आता अधीर झालेले तुमच्या भेटी करता. महाराजांनी सनकादिकांच्या हाती निरोप पाठवला. मग महाराज म्हणतात, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोप या संता हाती आला. महाराज म्हणू लागले, आता मी माझ्या माहेराला जाणार आहे, कारण कृपाळू असणाऱ्या त्या सनकादिकांनी माझा निरोप पोहोचवलाय आणि परत सांगावा धाडलेला आहे की भगवान परमात्मा तुम्हाला नेण्याकरता
येणार आहे. मी आता माझ्या माहेराला जाणार आहे. माझ्या माहेराला मी चाललेलो आहे. लक्षात घ्या, एखादी स्त्री जेव्हा माहेराला जाते तेव्हा तिचं अंतकरण गलबलून येतं. तिची ओढ माहेराकडे असते, कारण माहेराविषयी प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये एक प्रेम भावना असते. महाराज म्हणतात, मी चाललो माझ्या माहेराला. माझा भगवान परमात्मा मला नेण्याकरता येणार आहे. कृपाळू संतांनी मला ग्वाही दिलेली की भगवंत येणार आहे, येणार आहे, येणार आहे. आणि दिवस उजाडला फाल्गुन शुद्ध दशमीचा दिवस उजाडला आणि साक्षात जगाचा बाप ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम शक्ती संपन्न असणारा, षडगुण ऐश्वर्य संपन्न असणारा तो भगवान पांडुरंग परमात्मा नव्हे या जगाचा पाहुणा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या घरी पाहुणा म्हणून आलेला. पाहुणे घरासी, पाहुणे घरासी, पाहुणे घरासी, पाहुणे घरासी. आजी आले ऋषिकेशी, आजी आले ऋषिकेशी. काय करू उपचार, काय करू उपचार. आजी आले ऋषिकेशी, आजी आले ऋषिकेशी. काय करू उपचार, काय करू उपचार. घरासी आजी ऋषिकेशी पाहुणे आले. कोण पाहुणे आले? महाराज म्हणतात, भगवान पंढरीश परमात्मा ऋषिकेश, भगवान पांडुरंग परमात्मा आज माझ्या घरी पाहुणा म्हणून आलेला आहे. काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर, दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कन्या. इतकी महाराजांची परिस्थिती सामान्य होती. महाराज म्हणतात, देवाला बसण्याकरता सिंहासन द्यावं, पण घरी मोडकिया बाजा, वरी वाकळांच्या शेजा. माझ्या घरी मोडकी बाज पडलेली आहे, साध्या साध्या गोधड्या आहेत आणि ती गोधडी मी देवाला बसण्याकरता दिली. लक्षात घ्या, एखादा विशेष जर आपल्या घरी कोणी पाहुणा असेल तर आपण त्याला बसण्याकरता स्थानही कसं देतो? विशेष देत असतो. पण महाराज म्हणतात, मी काय करणार, माझी सामान्य परिस्थिती. महाराजांनी कन्या तयार केलेल्या आहेत. आवली मातेने कन्या तयार केल्या. त्या कन्या कशा होत्या? आमचे गुरुवर्य शांती ब्रह्म कुरेकर बाबा सांगतात, कन्याचे 3 प्रकार असतात: श्री कन्या, जय कन्या आणि जय जय कन्या. श्री कन्या म्हणजे जिथे ठेवल्या तिथेच बसतात, जागा सोडत नाही, ह्या श्री कन्या. जय कन्या म्हणजे ताटामध्ये वाढल्या की ताटभर पसरतात, त्याला जय कन्या म्हणतात. आणि जय जय कन्या म्हणजे एकदा पात्रावर वाढल्या की वाढणाऱ्याच्या पुढे धावत पळत सुटतात, त्याला जय जय कन्या म्हणतात. विठाला विठाला. तुकाराम महाराजांच्या कोणत्या कन्या असतील बरं? श्री कन्या का जय कन्या? नाही नाही, जय जय कन्या. म्हणजे असं वर्णन केले, भगवान परमात्मा कन्या खायला लागले, 2 हात कमी पडले, भगवंत चतुर्भुज झाले आणि मिटक्या मारू मारू खाऊ लागले. का? कारण विदुर काकाच्या घरी कन्या खाल्ल्यानंतर विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला. त्यानंतर म्हणजे द्वापार युगानंतर कलियुगामध्ये आणि 16व्या शतकामध्ये भगवंताला कन्या खायला मिळाल्या. भगवंताने त्या मिटक्या मारू मारू खाल्ल्या आणि तुकाराम महाराजांना म्हटले, महाराज आवरा बरं, आता निघायचं लगेच. तुकाराम महाराज म्हटले, निघायचं? एवढी घाई करायला लागली? अहो, तुम्ही यावं याच्याकरता कोणाकोणाकडे वशिले लावले नाही, किती वाट पाहिली, आणि आता वाट पाहून आलात तर आता थोडं दम घ्या, आता थांबा. दशमीच्या दिवशी देहूमध्ये तुकाराम महाराजांनी देवाला कन्या खाऊ घातल्या, म्हणून त्या दशमीला कन्याची दशमी म्हणतात. आजही देहू गावातले भाविक भक्त मंडळी त्या दिवशी सगळेजण कन्याचाच भोजन करतात. विठ्ठला. तुकाराम महाराज म्हटले, देवा आता 2 महत्वाचे सण समोर आलेले, होळी आलेली आहे, धुलीवंदन आलेलं आहे, जरा त्या सणाचा आनंद घेऊ. माझे असणारे सहचारी, माझे असणारे सर्व वारकरी मंडळी यांच्या समवेत जरा भक्तीचा आनंद घेऊ. थोडं धीराने घ्या, आता घाई करू नका, आता गडबड करू नका, आपल्याला जायचंच आहे, मला तुमच्या सोबत यायचंच आहे, याकरताच मी तुमची विनंती केली. पण आता होळीची पोळी खाऊ आणि मग जाऊ. आणि मग त्यानंतर होळी झालेली आहे, धुलीवंदन झालेलं आहे आणि फाल्गुन वद्य द्वितीयेचा दिवस उजाडलेला आहे. अत्यंत प्रसन्न पद्धतीने दिवसाचा प्रारंभ झालेला आहे.
आणि जगद्गुरु तुकाराम महाराज भेटेल त्या प्रत्येक भाविकाला, वारकऱ्याला सांगतायत, पहा देव आलेत, गडबड करतायत, घाई करतायत, मला घेऊन जाणार आहेत, पण मला एकट्याला जायचं नाही, मला तुम्हाला पण न्यायचंय. आतापर्यंत आपण एकत्रित परमार्थाची साधना केली, माझी इच्छा आहे की तुम्ही सुद्धा यावं, देव नेईल तुम्हाला सुद्धा, माझ्या समवेत घेऊन जाईन. महाराजांनी लोकांना आग्रह करावा, परंतु लोक मात्र म्हणायचे, महाराज आलो असतो, आमकं काम आहे, तमकं काम आहे, ही अडचण आहे, ती अडचण आहे, पुढच्या वेळेला नक्की तुमच्या बरोबर येऊ, आता मात्र तुम्ही एकटे जा. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले, ठीक आहे, काय हरकत नाही, आता तुमची इच्छा नाही म्हटल्यानंतर मी जाणारच. लोक म्हटले, महाराज तुम्ही चाललात, पण जाता जाता आशीर्वाद द्या ना, काहीतरी आशीर्वचन आमच्या करता बोलून जावा. तुकाराम महाराज म्हटले, देणार, आशीर्वाद देणार. कोणता आशीर्वाद? कर्म धर्म तुम्हा सावे कल्याण, कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद, घ्या माझे वचन आशीर्वाद. कर्म धर्म तुम्हा सावे कल्याण, कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद, घ्या माझे वचन आशीर्वाद. कर्मधर्मे तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. तुम्ही खूप इच्छा करताय ना, मग तुम्हाला आशीर्वाद देतो, पण कोणता आशीर्वाद? तुम्ही जसं कर्म कराल त्याच पद्धतीचं फळ तुमच्या पदरामध्ये पडेल. लक्षात घ्या, हा कर्माचा सिद्धांत आहे. जसं कर्म कराल तसंच आपल्याला भोगावं लागणार आहे. म्हणून देवाच्या असणाऱ्या या सगळ्या कार्यामध्ये कुठेही हस्तक्षेप न करता, कर्म केल्याशिवाय गत्यंतर नाही आणि केलेले कर्म भोगल्याशिवाय सुद्धा गत्यंतर नाही. ना भुक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपीही, म्हणजे कर्म हे भोगावंच लागतं. त्यामुळे तुम्ही चांगलं कर्म करा, चांगलं कर्म करत राहाल तर चांगला भोग तुम्हाला मिळेल. बीज बोया बबुलका आम कहासे पाय, चांगलं पेरलं तर चांगलं उगवेल, म्हणून चांगलं पेरत चला, म्हणजे चांगलं उगवत राहील. चांगलं कर्म करा, चांगले भोग भोगायला मिळतील. म्हणून तुम्ही तुमच्या असणाऱ्या संसारामध्ये सुखी समाधानी राहा, चांगलं जीवन जगा, अशा प्रकारचे आशीर्वचन जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दिलेले आहेत. महाराज म्हणतात, आता माझा प्राणेश्वर असणारा भगवान परमात्मा मला नेण्याकरता आलेला आहे नांदुरकीच्या झाडाजवळ. आजही आपण देहू गावामध्ये जर गेलात तर मुख्य चौकामध्ये नांदुरकीचं झाड आहे आणि त्या झाडाजवळ महाराज उभे राहिलेले आहेत. महाराजांनी निर्याणाच्या वेळेला अभंग घेतलेला आहे. गोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती, मुक्ता आत्मस्थिती सांडवीन. हा अभंग महाराजांनी चिंतना करता घेतलेला आहे. अभ्यासकांचं मत असं आहे की या अभंगावर महाराजांचं शेवटचं निरूपण झाले. या अभंगावर महाराजांनी कीर्तन केलं. कीर्तन करत असताना एक वेगळ्या प्रकारचा जोश महाराजांच्या ठिकाणी पाहायला मिळतोय. का? आता महाराजांना जायचं आहे. आता महाराज मूळ स्थानाला निघणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कीर्तन वगैरे झालेलं आहे. महाराज म्हणतात, आता मी तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेतलं, तुम्हाला चला म्हटलं, तुम्ही काही येण्याकरता तयार नाही. पण लक्षात घ्या, आता माझा भगवान परमात्मा मला नेण्याकरता आलेला आहे. आता मी निघालोय. आता तुम्हाला सगळ्यांना माझा दंडवत आहेच, पण इतरांना सुद्धा माझा दंडवत सांगा. आता आम्ही चाललेलो आहे. अभंगाचं पहिलं चरण. आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी. सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. सकळा सांगावी विनंती माझी,
आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. महाराजांच्या ठिकाणी किती विनयशीलता असावी. जगाच्या उपकारा करता या अवनी तलावर अवतरित झाले. तुमच्या आमच्या करता आयुष्य त्यांनी वेचलं, खर्ची घातलं आणि सरते शेवटी तुमच्या माझ्या उद्धारा करता अभंग गाथा आपल्या करता ठेवली आणि जाता जाता आपल्याच चरणावर विनंती करतायत. ही संतांच्या ठिकाणी असणारी विनयशीलता आहे. महाराज म्हणतात मी चाललो आता, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. असू द्या तुमची सगळ्यांची माझ्यावर कृपा. इतरांना सुद्धा जे आता इथे उपस्थित नाहीये त्यांना सुद्धा सांगा, सकळा सांगावी विनंती माझी. सगळ्यांना माझी विनंती सांगा. आता खूप वेळ झालेला आहे, भगवान परमात्मा वाट पाहतोय. महाराज तेच अभंगाच्या वड वेळ झाला उभा पांडुरंग, वड वेळ झाला उभा पांडुरंग, वड वेळ झाला उभा पांडुरंग, वड वेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. वड वेळ झाला उभा पांडुरंग, वड वेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वड वेळ झाला उभा पांडुरंग. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. खूप वेळ झालेला आहे, भरपूर वेळ झालेला आहे की भगवान परमात्मा तिष्ठत वाट पाहतोय आणि तो मला नेण्याकरता आलेला आहे. आता मोठ्याला तरी किती वेळ वाट पाहायला लावावी हे काही उचित नाहीये. म्हणून आता वैकुंठाला भगवान परमात्मा नेण्याकरता आलेले आहेत. वाड म्हणजे भरपूर, आणि भगवान पांडुरंग परमात्मा उभे आहेत वैकुंठाला नेण्याकरता. आणि म्हणून आता मला जायचं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, काय माझं भाग्य आहे, काय माझ्या जीवनामध्ये एक विशेषत्व आहे की अंतकाळाच्या वेळेला भगवान पांडुरंग परमात्म्याने माझ्यावर प्रसन्न व्हावं आणि या देहासहित मला घेऊन जावं. अभंगाचं शेवटचं. अंतकाळी विठो आम्हासे पावला, 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 अंतकाळी विठो आम्हासे पावला. कुडी सैत झाला गुप्त तुका, कुडी सैत झाला गुप्त तुका. वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वाड वेळ झाला उभा पांडुरंग. कुडी सैत झाला गुप्त तुका, कुडी सैत झाला गुप्त तुका. वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वाड वेळ झाला उभा पांडुरंग. अंतकाळी विठो आम्हासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. ही वचनं कोणाची आहेत? ही प्रत्यक्ष जगद्गुरु तुकाराम महाराजांची. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमध्ये सदेह वैकुंठ गमनाचं एक स्वतंत्र प्रकरण आहे की महाराज स्वतःच्या निर्याणाचं वर्णन स्वतः करतायत. त्यामुळे आक्षेप घेण्याचं कारण नाही. जिथे स्वतः महाराज म्हणतायत की कुडी सहित झाला, या देहासहित आता हा तुकाराम गुप्त होणार आहे. आणि म्हणून अंतकाळाला भगवान पांडुरंग परमात्मा आम्हाला प्राप्त झाले, त्यांची कृपा झाली. लक्षात ठेवा, आपण मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आहोत ना, आपल्या सुद्धा प्रत्येकाचं गंतव्य हेच असावं. काय असावं? की मरणाच्या 1 सेकंद आधी तरी भगवंताने त्याची झलक आपल्याला दाखवावी, भगवंताचं दर्शन आपल्याला व्हावं. या मनुष्य देहाला येऊन जर भगवत दर्शनाविना जर आपण मरण पावलो तर मग हा सुद्धा देह आपला वायाला गेला. हीच उत्कंठा, हीच अंतकरणात ती तळमळ आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये असली पाहिजे
भगवंताने आम्हाला या जन्मामध्ये भेट द्यायलाच पाहिजे. त्याकरता जितक्या तळमळीने उत्कंठेने आपल्याला परमार्थाची साधना करता येईल तेवढी आपण केली पाहिजे. लक्षात ठेवा, पुन्हा कोणताच असा जन्म नाहीये मानवी देह सोडला तर भगवंताची प्राप्ती होईल. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये अंतकाळाला तो भगवान परमात्मा प्राप्त झाला. अंतकाळी विठो आम्हासी पावला, पुढी सहित झाला गुप्त तुका. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. बोला बोला, वा वा. कुंडली कवरदा पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज. हर हर महादेव. बार कुमाई. आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. अंतकाळी विठो आम्हासी पावला, पुढी सहित झाला गुप्त तुका. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनातील वेगवेगळे कंगोरे आपण या ठिकाणी पाहिले. कशा पद्धतीने महाराजांनी आपली अध्यात्माची साधना स्वतः केली आणि इतरांनाही साधनेकडे प्रवृत्त केलं. त्यामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनाशी निगडीत असणारं जीवन जर कोणाचं असेल तर ते अवघ्या विश्वाला हेवा वाटावा असे छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवन. पहा, फाल्गुन वद्य द्वितीया हे जसं जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस आहे, तर फाल्गुन वद्य तृतीया हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीवरचा जन्माचा दिवस आहे. विठ्ठला. म्हणून आज फाल्गुन वद्य तृतीया असल्या कारणाने आज छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील अवतार या अवनी तलावर झालेला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज दोघांमधलं नातं तरी कसं आहे लक्षात घ्या. अनेक राजे झाले होतील बहु, झालेत बहु होतील बहु, परी या समहा. छत्रपती शिवाजी महाराजांची सर या जगामध्ये कोणत्याच राजांच्या वाट्याला येणार नाही. एवढी उंची, एवढा अधिकार छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आहे तो अन्य राजांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून सगळ्यात जास्त या जगाच्या पाठीवर पुतळे जर कोणत्या राजांचे असतील तर ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे, आणि ही आपल्या करता गर्वाची बाब आहे. लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराज हे जाणते राजे होते. का? कारण माझ्या असणाऱ्या शेतकऱ्याच्या गवताच्या पात्यालाही धक्का लागू नये एवढी दक्षता घेणारे छत्रपती शिवाजी महाराज. मग आपण धर्मरक्षणाचं, समाज रक्षणाचं कार्य करतोय, धर्मप्रचाराचं कार्य करणारे जर कोण असतील तर ते जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. परिस्थिती अत्यंत बेताची, हलाखीची. लहान लहान बालकं आहेत, कुटुंबाची जबाबदारी आहे, खाण्याकरता अन्न नाही, अन्न करता ज्यांची पत्नी मरण पावलेली आहे, अशा जगद्गुरु तुकाराम महाराजांची आपल्या काळामध्ये जर दयनीय परिस्थिती असेल तर ही बाब आपल्या करता लाजिरवाणी आहे. मग आपण काय करावं तर अशा असणाऱ्या महात्म्यांना सहकार्य करावं, मदत करावी, त्यांच्या प्रपंचाला सहकार्य होईल अशा पद्धतीने आपण पाऊल टाकलं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कोणत्याही प्रकारची मागणी न करता छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांकरवी नजराणा जगद्गुरु तुकाराम महाराजांना बहाल केलेला आहे. नजराण्याचं ताट घेऊन मावळे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या भेटी करता आलेले आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या घरी तो सगळा नजराणा दिला. महाराजांना कळालं की मावळे आपल्या घरी आलेले आहेत आणि राजांनी आपल्या संसाराला आधार मिळावा याकरता सहकार्य केलेले. महाराज घरी आले, ज्या नजराणाचा स्वीकार केलेला होता ते सगळे दागदागिने परत ताटामध्ये भरले आणि ती तबक, ती ताट परत त्या मावळ्यांना दिली. आणि मावळ्यांना देत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुमचे राजे उदार आहेत, त्यांच्या औदार्याची जाणीव आम्हाला झाली.
म्हणजे माझ्याबद्दल त्यांच्या अंतकरणामध्ये दयाभाव निर्माण झाला आणि म्हणून मला सहकार्य करण्याकरता त्यांनी हे सगळे अलंकार दिले आहेत खरे, पण माझ्या अंतकरणामध्ये प्रीती नाही या गोष्टीबद्दल. मग माझ्या दृष्टीने हे सगळं सोनं नाणं कसं आहे? एर तुमचे वित धन, तुमचे रवित धन, तुमचे रवित धन, तुमचे रवित धन, ते मज मृत्युके समान, ते मज मृत्युके समान, तुमचे रवित धन, तुमचे रवित धन, धन, तुमचे एर वित्त धन ते मज मृत्तिके समान. माझ्या दृष्टीने जर विचाराल तर हे जे सगळं संपत्ती, नजराणे, अलंकार हे सगळे माझ्या दृष्टीने माती समान आहे, माती मोल आहे. का? या सगळ्याबद्दल जर आसक्ती असती तर दुष्काळाच्या काळामध्ये हे सगळं वाटलं असतं का? याचा संग्रह केला असताना. पण माझी आता प्रीती या सगळ्या वस्तूंवर राहिलेली नाही. माझ्या प्रीतीचा विषय जर कोणता असेल तर तो फक्त भगवंत आहे. म्हणून तुमच्या राजाला सांगा, कंठी मिरवा तुळसी, व्रत करा एकादशी. म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा धारिष्ट केलं, राज्यकर्ते जरी असाल तर पहिली माळ घाला विठाला. आता असं धाडस करणं अवघड आहे, आगाऊ धाडस म्हणावं लागेल. पण तुकाराम महाराज म्हटले, कंठी मिरवा तुळसी, व्रत करा एकादशी. नुसती तुळशीची माळ घालू नका, मग ती घातलेली माळ मिरवा. मिरवा म्हणजे दाखवा. मिरवणं म्हणजे काय? जशी कवड्याची माळ तुमच्या गळ्यामध्ये आहे तशी तुळशीची माळही असावी, लोकांनी ती पाहावी. लोक विचार करतील ना, आमचा राजा जर वारकरी आहे तर आम्ही का वारकरी होऊ नये? आम्ही का दुर्व्यसनांचा त्याग करू नये? आम्ही का सत्पथगामी होऊ नये? आम्ही का परमार्थाच्या मार्गाला जाऊ नये? कारण जसा राजा, जैसा राजा वैसी प्रजा. राजा जर सात्विक वृत्तीचा असेल, राजा जर समजा सदाचरणी असेल तर त्याचंच अनुकरण समाज करत असतं. म्हणून राजे म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज हे आस. माझ्या अंतकरणातली अपेक्षा काय असेल तर माझा राजा हा वारकरी असावा. तो वारकऱ्यांवर, दीनदुःखितांवर प्रेम करणारा असावा, गरजूंच्या मदतीला धावून जाणारा असावा, तो लढण्यामध्ये लढवय्या शूरवीर असावा. तसाच तो दयेच्या बाबतीतही त्याचं अंतकरण विशाल असावं. त्याने सचोटीने, प्रामाणिक पद्धतीने त्याने काय करावा? राज्यकारभार करावा. म्हणून पायकीचे अभंग वाचा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी फार सुंदर पद्धतीने उपदेश केलेला आहे. मग कोणीतरी एक सात्विक वृत्तीचा साधू महात्मा सर्व संघाचा त्याग करतोय, आपण त्याला न मागता नजराणा देतोय, तरी सुद्धा त्या नजराण्याचा अव्हेर करतोय. या महात्म्याला भेटायला हवं, या महात्म्याचं दर्शन करायला हवं. म्हणून त्या काळामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांची अधिक प्रमाणामध्ये कीर्तनं जर कुठे झाली असतील तर महाराजांचं असणारं आजोळ गाव कोणतं? लोहगाव. लोहगावामध्ये महाराजांची खूप कीर्तनं झाली आणि लोहगावला जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कीर्तन आहे आणि आपल्याला ते कीर्तन श्रवणाकरता जायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वेळ काढला, काही मोजक्या असणाऱ्या मावळ्यांना सोबत घेतलंय आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये लोहगावला छत्रपती शिवाजी महाराज जमिनीवर बसलेत, सामान्य श्रोत्यांच्या उंचीवर येऊन बसलेले आहेत. यवनांना कळालं की छत्रपती तर लोहगावच्या मंदिरामध्ये कीर्तनाकरता बसलेला आहे, आता मोजक्या असणाऱ्या मावळ्यांना घेऊन बसलेला आहे, म्हणजे आता त्याला आपण पकडू, आता त्याला आपण तावडीमध्ये घेऊ शकतो. आणि मग काय, त्या ठिकाणी परकीय शत्रू चालून आलेले आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराजांना कळालं की आता माझा राजा बंदिस्त होणार, आता तो पारतंत्र्यात जाणार, आता अवघड परिस्थिती आहे, आता संकट ओढावलेलं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अशाही परिस्थितीमध्ये देवाचा धावा करावा. देवा, पीडत आहे राष्ट्र, म्हणजे हे राष्ट्र पीडायला लागलेले आणि हे आता मला माझ्या डोळ्याने पाहायला बरं वाटत नाही. देवा, भीत नाही आता आपुल्या मरणा, मी माझ्या मरणाला घाबरत नाहीये म्हणून मी तुझा धावा करत नाही. पण जर समजा जगाचा पोशिंदा, जगाला पोसणारा हा आदर्श राजा जर समजा शत्रूच्या तावडीमध्ये सापडला
तर सामान्य लोकांची काळजी कोण वाहणार देवा? म्हणून तू आता काहीतरी चमत्कार दाखव देवा, आता काहीतरी लीला कर. भगवंताचा धावा केला, परिणाम असा घडला महाराज, त्या मंदिरामध्ये असणारे जे काही श्रोते आहेत ना, त्या सगळ्या श्रोत्यांमध्ये त्या यौवनांना, म्लेच्छांना कोण दिसू लागले? साक्षात प्रत्येक व्यक्तीमध्ये, श्रोत्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज दिसले. अरे यहा भी बैठा है, यहा भी बैठा है, असली शिवाजी कोण है? मोठा प्रश्न, संभ्रम अवस्था निर्माण झाली. आणि त्या परिस्थितीमध्ये काही मोजक्या मावळ्यांना छत्रपती शिवाजी महाराज घेऊन आले होते. अलगद पद्धतीने त्या मंदिरातून बाहेर पडले. पहा, देवाने रूप घेतलं. एकीकडे त्या म्लेच्छांना, त्या यौवनांना, त्या शत्रूंना दिशाभूल करून एका बाजूला घेऊन गेलेले आहे, आणि छत्रपती शिवाजी महाराज जे खरे होते ते मात्र अगदी सुखरूप पद्धतीने त्या असणाऱ्या यवनांच्या तावडीतून सुटलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंतकरणामध्ये सात्विक भाव निर्माण झाला. वैराग्याचं स्फुल्लिंग प्रदीप्त झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज विचार करायला लागले, हा इतका अधिकारी साधू कदाचित आज ते नसते, त्यांची कृपा झाली नसती तर हा शिवाजी आज जिवंत राहिला. मग आता आपलं उभं आयुष्य त्यांच्या चरणावर समर्पित करायचं, आणि त्यांच्या चरणावर समर्पित करून आता करायचा तो फक्त आणि फक्त काय करायचा? परमार्थ. देवाचं नामस्मरण करायचं, देवाचं चिंतन करायचं. या पलीकडे राज्य कारभार वगैरे हे सगळं नश्वर आहे. लक्षात घ्या, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सहवास ज्याला घडला तो प्रत्यक्ष पद्धतीने त्या काळात असेल किंवा आताच्या काळामध्ये, जगद्गुरु तुकाराम महाराजांची असणारी वाङ्मयीन मूर्ती कोणती आहे? महाराजांची गाथा. त्या गाथेचा स्पर्श ज्या व्यक्तीला झाला, लक्षात ठेवा, जसं आगीच्या बाजूला बसल्यानंतर थोडी तरी उष्णतेची धग लागते, तशी जगद्गुरु तुकाराम महाराज रूपी आगीच्या बाजूला थोडं बसलं की वैराग्याची थोडी तरी धग लागल्याशिवाय राहत नाही. विठाला. आणि ती लागत असेल तरच समजायचं की महाराजांची कृपा माझ्यासारख्या पामरावर होऊ लागलेली. लक्षात ठेवा. आणि मग अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व संघाचा त्याग केला आणि अरण्यामध्ये जाऊन बसले. इकडे राजमाता, आऊसाहेब, जिजामाता वाट पाहत आहे. माझा शिवबा आला कसा नाही, आला कसा नाही, कुठे गेला? आणि मग मावळ्यांनी येऊन निरोप सांगितला, आई साहेब, राजमाता, आऊसाहेब, आपले शिवबा राजे आता सर्व संघाचा त्याग करून अरण्यवास सेवन करण्याकरता गेलेले. आता ते म्हणतात आता राज्य करायचं नाही, काही करायचं नाही, आता करायचं देवाचं चिंतन. राजमाता आऊसाहेबांना स्वप्न दिसत होतं, स्वराज्य झालं पाहिजे, ही देवाची इच्छा आहे. आणि त्या इच्छेमध्ये जर अशा प्रकारचं विघ्न येत असेल तर आता शिवाजीला समजूत घालून इथं आणलं पाहिजे. कोण समजूत घालेल? जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या विचाराने छत्रपती शिवाजी महाराज पछाडलेले होते. मग आता तेच बोध करू शकतात, उपदेश करू शकतात. म्हणून राजमाता आऊसाहेब तुकाराम महाराजांच्या भेटीला आल्या. महाराज, तुमचं कार्य धर्म प्रचाराचं आणि शिवबाचं कार्य धर्म प्रचारकांचं संरक्षण करण्याचं, म्हणून धर्माचं रक्षण हे कार्य आहे माझ्या शिवबाचं, आणि धर्माचा प्रचार प्रसाराचं कार्य तुमचं आहे. म्हणून तुम्ही काय करा, माझ्या शिवबाला राज्य कारभार करता सांगा. जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपतींच्या भेटी करता गेले आणि मग समजूत घातले, राज, अहो तुम्ही राज्य कारभार करायचा, दीनदुखितांची सेवा करायची, चांगल्या पद्धतीने पारदर्शक राज्य कारभार करायचा. आणि मग राजनीतीच्या अनुषंगाने काही उपदेश छत्रपती शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांनी केला. जयाश्री कारभार बुद्धी सारतयाची. तुम्ही राज्यकर्ते आहात ना, तुमची बुद्धी सारभूत असली पाहिजे, स्वच्छ असली पाहिजे. न्याय निवाडा करताना तरतम भाव ठेवता कामा नये, दुजा भाव ठेवता कामा नये. आणि अशा पद्धतीने लोकांकरता, लोकांसाठी तुम्ही राज्य उभं करा. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राज्य होतं ना, त्याला स्वराज्य का म्हटलेलं आहे? कारण तिथल्या असणाऱ्या सामान्यांपासून विशेषांपर्यंत प्रत्येकाला वाटत होतं हे काय आहे, हे माझं राज्य आहे. म्हणून कोणत्याही गड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं नाव कोरून ठेवलं नाही. प्रतापगडावर लिहिलंय का हा गड माझा आहे? रायगडावर लिहिलंय का हा गड माझा आहे? नाही. मग आपलं जे राज्य आहे ते जनसामान्यांचं, सामान्य लोकांचं राज्य आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य कारभार केला, त्या राज्य कारभारामध्ये सगळ्यात महत्वाचा उपदेश जर कोणाचा त्यांना उपयुक्त ठरला असेल तर तो जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. विठाला.
मग छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असा असणारा एक आगळ्या वेगळ्या प्रकारचा संबंध. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मालाही तितकंच अधिष्ठान स्वरूप मानलेलं आहे, धर्माचंही कार्य तितक्याच पद्धतीने केलेलं आहे आणि राज्य कारभार करत असताना देखील त्याच पद्धतीने स्वच्छ पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याचा कारभार केला. या कामी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून जर कोण असतील तर आध्यात्मिक क्षेत्राच्या अनुषंगाने जर विचार केला तर अध्यात्माचा उपदेश हा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलेला आहे. आणि राजमाता आऊसाहेब जिजामाता यांनी तर अगदी बालपणापासूनच राजांना घडवत असताना रामायणातल्या, महाभारतातल्या, रामरायाच्या, कृष्णाच्या लीला ह्या सगळ्या सांगितल्या, याचे उपदेश केले आणि त्याचा परिणाम असा घडला. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही गड किल्ले उभे केले, काही बांधले, सामान्य लोकांकरता मग बावड्या असतील, विहिरी असतील, ज्या काही सुविधा निर्माण केल्या, दूरदृष्टीने राजांनी विचार केला आणि सर्वसामान्य असणाऱ्या लोकांच्या गरजा लक्षात घेऊन महाराजांनी कधी गड घेतले देखील आणि कधी कधी महाराजांचे गड द्यावे सुद्धा लागले. म्हणजे कधी कधी तह देखील करावा लागतो आणि कधी कधी समोरच्याला शह सुद्धा द्यावा लागतो. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये जो कार्यभाग केला, जो कार्यभाग करून समाजासमोर आदर्श ठेवलेला आहे, तो आदर्श मात्र आपण सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. सर्वच राजकीय क्षेत्रामध्ये किंवा अन्य सामाजिक जे काही क्षेत्र असतील त्या सगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा, ज्ञानोबराय तुकोबराय या सकल संतांचा आदर्श आपण घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या महाराष्ट्राची ओळख सांगत असताना महाराष्ट्र म्हणजे काय, तर महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आहे. लक्षात घ्या, ही महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आहे आणि आपण सगळे त्या संतांचे कोण आहोत? आपण संतान आहोत. त्या संतांचे आपण संतान आहोत. ही भूमिका आपण प्रत्येक वेळेला अंतकरणामध्ये ठेवावी की ज्ञानोबराय तुकोबरायांचा हा महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा विचारांचा महाराष्ट्र आहे, विचारांची क्रांती करणारा महाराष्ट्र आहे, हा आचारवंतांचा महाराष्ट्र आहे, हा विद्वानांचा महाराष्ट्र आहे, हा अनेक असणाऱ्या वैज्ञानिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या गुणवंतांचा, ज्ञानवंतांचा महाराष्ट्र आहे. म्हणून बहुआयामी असणारी लोक या महाराष्ट्रामध्ये वास्तव्य करतात. विठाला आणि अशा पद्धतीने जगद्गुरु तुकाराम महाराजांना भगवान परमात्मा नेण्याकरता आले. फाल्गुन वद्य द्वितीयेला आपण सर्व मंडळी हा बीजोत्सव साजरा करत असतो. या प्रसारण माध्यमाच्या द्वारा खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच्या अंतकरणामध्ये कीर्तनाची गोडी निर्माण व्हावी आणि महाराष्ट्रच नाही, महाराष्ट्राच्या बाहेरही देशभर, नवे नवे जगभर हे संतांचे विचार पोहोचावे आणि लोकांच्या अंतकरणामध्ये कीर्तनाची गोडी लागावी. म्हणून लागे कीर्तनाची गोडी या सदराखाली हा अत्यंत स्तुत्य उपक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा सदेह वैकुंठ गमनाचा सोहळा आपण या ठिकाणी अनुभवलेला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज आणि सकल संतांची असीम अपार कृपा आपणा सर्वांवर व्हावी आणि त्या अनुषंगाने त्यांना प्रिय असणारा परमार्थ माझ्या सहित आपल्या सगळ्यांकडून घडावा अशीच या निमित्ताने प्रार्थना आणि सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम हा तुकाराम 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 विठ्ठल जय जय 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 विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेडे वाकोरे उत्तरे करा समापराध महाराज तुम्ही नाही विचारिता अधिकार मी आपुला करा समापराध महाराज तुम्ही सीता तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.